बलगवडे येथील सौर प्रकल्पाविरोधात मतदारांचा कडवा निषेध। तासगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीवर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नाला अपयश। तासगाव तालुक्याच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण गावाने मतदानावर बहिष्कार टाकल्याची अभूतपूर्व घटना घडली आहे। बलगवडे तालुका तासगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खाजगी कंपनीकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक व मतदारांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचा ठाम निर्णय घेतला। यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत बहिष्काराचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सविता लष्करे, तहसीलदार अतुल पाटोळे, मंडळ अधिकारी, ग्रामतलाठी व ग्रामसेवक यांनी मध्यस्थी करून तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली। या बैठकीला गावातील प्रमुख पदाधिकारी व मतदार उपस्थित होते। मात्र चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्याने नागरिकांनी आपला निर्णय कायम ठेवला। आज झालेल्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सकाळी 7:30 पासून सायंकाळी 5:30 पर्यंत एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकले नाही। गावातील एकजुटीने मतदारांनी बहिष्कार यशस्वी केला। बलगवडे गावात 2 मतदान केंद्र असून एका केंद्रावर 1082 तर दुसऱ्यावर 1113 असे एकूण 2195 मतदार आहेत। दिवसभरात एकही मत नोंदवले न गेल्याने संपूर्ण निवडणूक बहिष्काराची नोंद झाली। या घटनेमुळे मणेराजुरी जिल्हा परिषद गट व सावर्डे पंचायत समिती गणातील उमेदवारांसाठी हा प्रकार धोक्याची घंटा ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। स्थानिक पातळीवरील पर्यावरण विषयक प्रश्नांवरून थेट निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याची घटना तालुक्यासाठी चर्चेचा विषय बनली आहे। सकाळी 7:30 नंतर मतदारांनी मतदान न केल्याने तहसीलदार अतुल आठवले यांनी प्रत्यक्ष जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले। मात्र मतदार आपल्या भूमिकेशी ठाम राहिले, त्यामुळे सायंकाळी 5:30 पर्यंत कोणीही मतदान केले नाही। बलगुडेकरांच्या या अभूतपूर्व बहिष्कारामुळे तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वेगळा मुद्दा चर्चेला आला आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज, तासगाव। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या